नमस्कार, मी आज तुम्हाला पूजेचा प्रसाद कसा करायचा तो दाखवणार आहे। हा 1.25 किलो रवा आहे, ही 1 किलो साखर आहे, त्यासाठी लागणारे हे 1/2 किलो तूप घेतलेले आहे, हे थोडे ड्रायफ्रूट आहे, हे तूप घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये रवा टाकून घेणार आहे। हे बघा असा रवा टाकून घेतलेला आहे मी तुपामध्ये। आता एकसारखा हलवून असा लाल सर होईपर्यंत असा रवा भाजून घ्यायचा आहे। तर रवा भाजत आलेला आहे। आता रवा भाजलेला आहे बघा। आता रवा भाजलेला आहे बघा, त्या भांड्यामध्ये काढून घेते। आता लागेल तसे दूध घालून द्यायचं आहे यामध्ये। यामध्ये आता मी दूध टाकून घेतलेलं आहे। आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये साखर घालायची आहे। हे आता चुलीवर ठेवायचं नाही आहे प्रसाद, खाली उतरून त्याला दूध घालून साखर मिक्स करून मी आता साखर टाकून घेणार आहे यामध्ये। माझी साखर जरा थोडी जास्त सही आपल्याला पाहिजे तशी घालायची आहे। प्रसाद असा गॅसवर नाही ठेवायचा, रवा भाजून घेतला की खाली उतरून दूध घालायचं आहे, त्यामध्ये साखर घालायची आहे। मनुका टाकून घेणार आहे मी, गजरी आहे माझ्याकडे थोडं, आणि काजू बदाम आहे। आता मिक्स करायचं आहे चांगलं आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। बघा पूजेसाठी प्रसाद तयार आहे। बघा तुम्ही कसा छान झालेला आहे बघा। गॅसवर ठेवून कधी प्रसाद नाही बनवायचा। हे बघा फक्त रवा भाजून घ्यायचा आणि खाली उतरून दूध घालायचं। हा प्रसाद असा करून बघा, आणि डालडा पण नाही घालायचा, वनस्पती तूप, फक्त घरचं तूप, नाहीतर मग तेल घालायचं, गोड तेल। पूजेसाठी प्रसाद तयार आहे, बघू शकता तुम्ही कसा छान झालाय।